डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. गेली 3 दिवसांपूर्वी संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदीच्या प्रचंड प्रवाहामध्ये ऋषिकेश नवनाथ गडाख हा 25 वर्षीय तरुण वाहून गेला. तो पोहण्यासाठी नदीपात्रामध्ये उतरला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय, कारण त्याचे कपडे आणि शूज गंगामाई घाटावर नदीच्या तीरावर आढळले होते. आज या घटनेला 3 दिवस उलटून गेलेत, मात्र ऋषिकेशचा मृतदेह अजूनही आढळलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, मात्र अद्यापर्यंत तो मिळून आला नाही. ऋषिकेश नवनाथ गडाख हा मूळचा संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील रहिवासी आहे. तर या घटनेमुळे संपूर्ण पारेगाववर शोककळा पसरली आहे. ऋषिकेशचा मृतदेह शोधण्यासाठी आता होडीच्या साह्यानं प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे ऋषिकेशच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.